तर नमस्कार मित्रांनो. तुम्हाला तर माहितीच आहे की हे व्हिडिओ कशामुळे बनवतोय आणि काय बनवतोय. तर मित्रांनो, हे सगळं साक्षीला कशामुळे झालं आणि साक्षीचे एवढं दुखाई कशामुळे लागले अचानकच. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, कालचा व्हिडिओ कुणी कुणी बघितला असेल त्यांना माहीत असेल सगळ्यांना. कालचा ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला आहे की आम्ही बाहेर जायलो, कशासाठी जात होतो बाहेर, काय काम होतं साक्षीचं पण, आणि दवाखान्यासाठी साक्षीच्या बोटाला लागलं त्याच्यासाठी पण जात होतो. आणि ते साक्षीच्या आधार कार्डाचं थोडं काम होतं. आधार कार्डचा ॲड्रेस चेंज करायचा राहिला होता, नाव चेंज झालं होतं, पण आधार कार्डाचं नाव चेंज करायचं होतं, पण ते काम पण नाही झालं आधार कार्डाचं, कारण की ते थोडं सही शिक्का राहिला होता, त्याच्यामुळं झालं नाही काम. तर मित्रांनो, बाहेर आम्ही गेल्यावर साक्षीनं काय केलं, गार्डन म्हणजे आम्ही पाणी पिलं, पाणी पिण्यामध्ये आलं गार्डन. तर अचानकच साक्षीला म्हणजे सर्दी पण थोडी थोडी रात्री झाली होती, पण अचानकच एवढं अंग तिचं गरम झालं, ताप आली. 10-11 वाजेपर्यंत काय नव्हतं, पण पुन्हा तिथून पुढे एवढं गरम झाला. दवाखान्यात पण चल म्हणलं तर नका म्हणली. मग गोळ्या हे आणल्या होत्या मी दवाखान्यात जाऊन, तापीची आहे, तापीची गोळी पण खाल्ली आणि झोपली होती. मी आता थोडं बाहेर गेलो होतो, तर साक्षीचं जास्त दुखायला लागले आणि सगळे डोक्यामध्ये ताप, सगळं अंगामध्ये ताप होती. तर आता मी चला तुम्हाला साक्षीकडे जाऊन दाखवतो कसं झालं साक्षीला काय नाही. चला मित्रांनो, रात्री सगळं पाणी पिण्यामुळे झालं, ती काल पाणी जास्त गार पिल्यामुळं आणि बाहेरचं पाणी पिण्यामुळं ते झालेलं आहे. तर मला आता वाटतंय, मला असं वाटतं की उगाच काल एवढं बाहेर गेलं आणि गार पाणी पिलं साक्षीनं, त्याच्यामुळं थोडं हे झालंय. चला मी तुम्हाला दाखवतो आता साक्षीकडे जाऊन डायरेक्ट. चला मित्रांनो, तुम्हाला दाखवत होतो मी साक्षीकडे जाऊन. सकाळी जेवण केलं तर गोळ्याही खाल्ल्या होत्या, अचानकच बाहेर फिरायला गेल्यामुळं. साक्षी, अय आई, आई कधी झोपली का साक्षी? मी गेल्यापासून नाही का उठली? नाही साक्षी, साक्षी कमी झाली का नाही ताप? हा अगं असं गरमीमध्ये झोपू नको म्हणा तिला. थंडी पण वाजायली म्हणाली होती ना मग. थंडी वाजायची बाहेर, काल बाहेर गेला होती उगाच. साक्षी जेवण खाल्ली नाही थोडी. हा गोळ्या खाल्ल्या होत्या का? गोळ्या खाल्ल्या होत्या ना सकाळी. घाम येऊन गोळ्या ही खाल्लेल्या आहेत, घाम आला की जाती ताप. खा थोडी भाकर, चल उठ नका. चल का? खा थोडी. बरं वाटायलंय का आता? हा ताप तर आहे की? हा डोक्यामध्ये आहे ना की ताप सगळी? हा मग पण जरा कमी वाटायली होती ताप गोळ्या खाल्ल्या खाल्ल्या. लाईट गेली इथे गरमीमध्ये, बाहेर तरी इथं हातून द्यायचं की काय तिला? नग म्हणली मगाच म्हणाली होती की काय का असल्या गरमीमध्ये असं पांघरून घेतात किती ताप झाली की मग उठवायली होती की. गरम होईन का नाही अंग अजून? काय ना ग जेवण का सकाळी ते थोडं केलेलं तेवढंच का? तेवढंच केलंय. मग खा म्हणलं का बिस्किट पुढे आणून देऊ म्हणलं तर नग म्हणली काय. काय आणायचं खायला? काल तर वाऱ्यानं झालं काय की? म्हणलं तर नग वार पाहिजे पाणी, काल काल पाणी पेली. बिस्लरीचं पाणी प्यायला वाटतं. किती दिवस झालं तर उन्हाळ्यापासून नाही बिस्लरीचं पाणी काय प्यायचं नाही. भेटले मित्रांनो, आम्ही काल बाहेर गेलो होतो साक्षीचे आधार कार्ड ते काढण्यामुळं. त्या टायमाला ती बिस्लरीचं पाणी पिण्यात आलं, साक्षीला तहान लागली होती, मग ती वडापाव खाल्ली आणि बिस्लरीचं पाणी. तर असं होतं लय दिवसातून बाहेर आम्ही आता एकटं जात नाहोत, घरचं पाणी हे पिऊन. उठून बस, उठून बस साक्षी, उठून बसा, उठून बसा, उठून बसा थोडं. चल जेवण कर थोडं, उठ. बरं उठून बस थोडं, दुखत असतंय. उठा, जेवण केलं नाही तर कसं होईल? उठ खा थोडी भाकर वाटते जेवायला. हा का अय उठा जेवण करा. झोपवून असल्या गरमीचं हिवत असतंय, जास्त ताप येते पण गरमी. हा जरा हवात फिरलं की जरा जिरती ताप. हा गोळ्या का? गोळ्या खा आता, दुपारच्या गोळ्या आलेल्या का? गोळ्या खा, मी आणल्या आता गोळ्या दवाखान्यात न म्हणली म्हणून मी गोळ्या आणल्या आता. माहिती आहे ना तुला? दवाखान्यात थंडी कसं काय? हा लय चाप कुठं झाला की?
सातच आली अय. थंडी तापीची कुणाला बी हे ना काल त्या जारचं पाणी प्यायल्यामुळे व्हायला तसलं ते बिस्लरीचं. चल बाहेर बस चल. बघ डोक्यात नाही का गरम जसं लागायले. हा अजून पांगून घ्या लागली ही एवढं म्हणजे रग ही. चल जेवण कर चल उठ. उठ थंड वाजते नग नग उठ 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 आहेत लवकर बरं. झोपू द्या. हो काय अगं ताप आहे ना चांगलंच आहे असं. आता ते पाण्यामुळे झालं तुला तिला बाहेर उगाच नेला काल चल एकाला एक दुसऱ्याच फोन चल बसतोय की. का बाय. चल जेव थोडं. म्हणजे आहे बाबा चल थोडं थोडं खा ग झोप वाटत असतंय. उठा उठा मी आहे की चला चल असं जर बसलीस कवर बी तर किती दुकान. मग आम्ही किती वेळा हाका मारल्या तर अहो बी म्हणली नाही तशीच झोपली पण येऊन बघितलं तर झोप लागली म्हणलं झोपू द्या मग. डोक्यामध्ये ताप गेली सगळ्या गोळ्या खायच्या ही वाट जेवायला तिला बसायला लागली इथं इकडे बस फळीवर जे काय फळी आली का वाट जेवायला. मी पण जेवलो नाही मग मी पण लवकर आलो वापस. मला तिथे राहिले का नाही दुखायचं. मला तिथं हिवाळा लागला जरा. काय मग गोगाबास कसं बसायचं नसतंय तिथं इथं बस माझ भूक नाही खाऊ वाटणार. तो काय 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 करत नाही मला खा की थोडे डोक्यामध्ये सगळे हे झाले. तू पण जेव दादा. मला पण जेवायचं ना मी तर खूप जेवतोय. थोडीच खा लय नको. खाली बस मांडी घालून मांडी घालून आली का आली का बस उठ थोडी खा उठ चपाती. उठ लवकर बस बस म्हणाल ना बस मांडी घाल सांगितलं ऐकू येईल तुला तू बस काय तुला बी वाटते ना. खा थोडी तू जेवलीस का नाही जेवल्यावर सकाळची जेव की आता तू पण मग आता हम्म? दळण ते करायचे. हा, खाती घे आणि गोळ्या आहे ते गोळ्या कुठे गेल्या घरात आहेत का किती येतं जेवण तरी करू दे अगोदर. हा खरं जेवण केल्यावर देते. घरामध्ये आहेत का हम्म. खा खुशाला गरमीमध्ये झोपली मी म्हणलं उठून बिटून बसायचं सकाळी चला खा 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 काय व्हायचंय खा 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 हा तसं तसं खायचं हसत हसत खायचं. हसत बसली तर ताप जास्त वाढत असती कळलं का. हा खा तेवढी भाजी खाऊन टाकायची बरं का. काय म्हणतोय तुम्हाला जेवायचं. मला नाही मला ग तूच खाऊन टाक सगळी खाऊन टाक लवकर 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 तेवढं उरकून टाकायचं. तू बी जेव काय नको मला हा चपात्या नाहीत काढा भाकरी केल्यात पुन्हा खायला. मामाने तर उठायचं कळत नाही दुखायला काय होईल तरी. किती वेळ मग म्हणले मी तर उठली का तुला पण आता अजून म्हणलं मी झोप लागली झोपू दे. काय राहिलं जेवण पोटवर हा हम्म. स्वाती ही कुठे गेली तिकडं त्या बांधकामाकडे पाणी मारा गेले असते. पाणी मारत होय हा सडकावर. हा त्या कालच्या हवेनं पाण्यानं झालं हा ताप आली पाणीला लय बिसलेलं होतं घरी गार आल्यावर धन थोडं पाणी. पाणी गार होतं लय. मी पहिल्यांदा चांगली बिसली आणि म्हणली गार धना गारगण पिली. जेवण कर आता फुलपोट भरून हा जल्दी हा हम्म. हा आलो बरं का कर जेवण फुल पोट भरून लवकर.